कोविड-19च्या साथरोगाच्या काळात वैयक्तिक आरोग्य महत्त्व प्रकर्षाने दिसून आले आहे. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक हिताचा आणि सार्वजनिक हिताचा विचार करून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कार्यालयात सायकलने येण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. आठवड्यातील 2 दिवस सायकलसोबत या उपक्रमाला शुक्रवारी कर्मचारी आणि अधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे स्वतः सायकलने जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी देखील सायकलवरच येतानाचे चित्र शुक्रवारी दिसून आले. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार आणि शुक्रवार या दिवशी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सायकलने कार्यालयात येणे आवश्यक राहील. सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात येतात की नाही याची खातरजमा संबंधित विभागाच्या कार्यालयीन प्रमुखांना करायची आहे. नमस्कार, मी निलेश नागपूरकर स्वच्छ भारत मिशन कक्षामध्ये आहे. अतिशय चांगला उपक्रम आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी हा काढलेला आहे आणि घरून आम्हाला साधारण 10 किलोमीटर हे अंतर पडते. त्या 10 किलोमीटर अंतरावरून आम्ही सायकल घेऊन या ठिकाणी येतो. व्यायाम पण होते आणि व्यवस्थित आरोग्य पण चांगलं राहते. थोडासा सुरुवातीला त्रास होत आहे, येताना खूप जास्त अंतर आहे आणि हळूहळू आम्हाला त्याची सवय झाली तर नक्कीच आम्ही 2 दिवस नाही तर पुढे आम्ही 8 दिवससुद्धा सायकलनं इथपर्यंत येऊ आणि 8 दिवस आम्ही पूर्ण पेट्रोलचा पूर्ण खर्च पण आमचा वाचेल आणि आमचं आरोग्य नक्कीच चांगलं होईल. या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी इतर वाहनेने ये-जा केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना दंड आकारण्यात येईल. दंडाच्या तरतुदींचे आदेश वेगाने निर्गमित करण्यात येतील. नियमित सायकलचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेऊन प्रत्येक महिन्याच्या अखेर त्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येईल. शुक्रवारी जिल्हा परिषद परिसरात नुसत्या सायकली दिसून आल्या. जिल्हा परिषद सीईओ यांच्या कार्यालयासमोर या गाडीऐवजी आता सायकल दिसून आली. कर्मचाऱ्यांच्या देखील याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. जिल्हा परिषद सीईओ यांनी राबवलेला उपक्रम स्तुतीपूर्ण असून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. हा उपक्रम अतिशय सुंदर आहे, आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे आणि आपल्याला व्यायाम करायची जे वेळ नाही भेटत त्या दृष्टीनं सायकलच्या साहाय्याने आपल्याला व्यायामही होते आणि फिटनेस पण चांगला राहील आणि पैशाची पण बचत होईल. जेणेकरून आपण गाडीने येतो, पेट्रोल पाणी होईल, प्रदूषण पण वाचणार. साहेबाचा योग्य निर्णय, त्या निर्णयाचं आपण पालनपोषण करू. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.